कल्याण लोकसभा अंतर्गत येणाऱ्या कळवा येथे मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळते। अनेक दिव्यांग बांधव आणि फर्स्ट वोटर्स देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करायला हवं असं आवाहन यावेळेस मतदान केंद्रावर आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी केलेलं आहे। आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का हा वाढताना दिसून येत आहे। पाहायचं झालं तर भर उन्हात देखील जे आहे ते कल्याण लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या कळगामध्ये जे आहेत ते अनेक मतदान करणारे नागरिक जे आहेत ते घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पडताना जे आहे ते दिसून येत आहेत। भर उन्हात देखील मतदान केंद्रावर जे आहे ती मोठ्या रांगा एकंदरीत लागलेल्या दिसून येत आहेत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तुम्ही काय सांगाल एकंदरीत? मला वाटतंय म्हणजे सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की जो मतदानाचा आपल्याला राज्यघटनेने जो अधिकार दिलेला आहे त्याचा आपण कुठेतरी पार पडला पाहिजे। आणि ही एकंदरीत देशाची निवडणूक आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी जो काय मतदानाचा अधिकार आहे तो आपण बजावला पाहिजे। आज एवढा ऊन आहे आणि इतकं तापलेल्या वातावरणात सुद्धा आपण बघताय की लोक प्रतिसाद देत आहेत। काहीकांना याद्यांचा घोळ असल्यामुळे आणि सुट्टीचा एक दिवस असल्यामुळे थोडंसं मतदानाचा टक्का कमी दिसून येतोय, परंतु मला आशा आहे की 6 वाजेपर्यंत जवळजवळ जेवढं मॅक्सिमम मतदान करता येईल, जे कोण ऑफिसला गेलेले असतील, कोण बाहेर असतील, त्यांनी येऊन आपला मतदानाचा हक्क नक्की बजवावा। संविधानाच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे। ज्यांना ज्या उमेदवाराबद्दल खात्री आहे किंवा जे योग्य काम करतात, तर माझं म्हणणं आहे की त्यांनी नक्की त्या उमेदवाराला जिंकून द्यावं आणि या लोकशाहीचा पाया अजून भक्कम करावा, हीच इच्छा आहे। भर उन्हात देखील अनेक नागरिक जे आहेत ते मतदान करण्याकरिता जे आहेत ते बाहेर पडत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह मी शुभम कोळी, लोकशाही मराठी, कळवा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।